प्रेज लॉर्ड. मी सर्वसमर्थ गौरिक्य देवाला धन्यवाद करतो, त्याची मनापासून स्तुती करतो. कारण या वर्षाच्या पुन्हा एकदा नव्या महिन्यामध्ये आणि त्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभूने आम्हाला एकत्र केलं. आज प्रभूला उंच आम्ही करूया, कारण परमेश्वराच्या दयेमुळे आज आम्ही सर्वजण जिवंत आहोत. त्यामुळे देवाची आमच्यावर असलेली कृपा, कारण बायबल आम्हाला सांगतं इर्म्याच्या ग्रंथामध्ये की देवाची दया त्याच्या लोकांसाठी रोज नवीन होत आहे. आणि या दिवसांमध्ये परमेश्वराचं वचन, परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा त्याच्या लोकांना उभी करत आहे, आधार देत आहे. आज आम्ही पाहत आहे आमच्या अवतीभोवतीची जी परिस्थिती, मनुष्य अस्वस्थ आहे, तो घाबरलेला आहे. आणि आम्ही पाहतो की एक भीतीच्या सावटाखाली त्याचं जीवनाची तो वाटचाल करत आहे. सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामुळे आम्हाला हेच दिसत आहे की मनुष्य अस्वस्थ झालेला आहे. पण त्या सगळ्या स्थितीमध्ये परमेश्वराचं वचन त्याला आधार देणार आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आज आम्हाला ह्या उपासना भक्तीमध्ये परमेश्वराने एकत्रित केलं. जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी परमेश्वर आम्हाला या मीडियाच्या माध्यमातून देवाच्या सानिध्यात एकत्र करत आहे. आज आम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहे आणि त्याद्वारे आम्ही आशीर्वादित होत आहे. मला सांगू दे की परमेश्वराचं वचन तुम्हा प्रत्येकाशी बोलत आहे, तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आज मी विनंती करतो की अनेक लोकांपर्यंत तुम्ही ही लिंक पाठवा की जेणेकरून लोक आशीर्वादित होतील, त्यांच्या जीवनातली निराशा निघून जाईल आणि देवाचं वचन देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये काम करेल आणि ते लोक आशीर्वादित होतील आणि त्यांच्या आशीर्वादाचं कारण तुम्ही प्रत्येक जण व्हाल. पण मी एक सेवक यांना त्यांनी विनंती करेल की प्रत्येकापर्यंत हा देवाचा उपदेश तुम्ही सर्वजण पोहोचवा जो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहे. प्रियानो, मी पुन्हा एकदा गौरव देवाला धन्यवाद यासाठी करतो की परमेश्वरानं ही संधी आम्हाला दिलेली आहे. आज देवाच्या वचनातून, पवित्र बायबलमधून आम्ही पाहतो परमेश्वराची अपकारक शक्ती. या दिवसांमध्ये देवाची शक्ती, देवाची कृपा मनुष्याच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या तो देवाचं सामर्थ्य आज मनुष्याला स्थिर करत आहे. स्थितीमध्ये, या कठीण स्थितीमध्ये, वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराचं सामर्थ्य मनुष्याला उभारी देत आहे आणि मनुष्याला उत्तेजन देत आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. देवाची अपकारक शक्ती, परमेश्वराची अपकारक शक्ती काय? देवाच्या सामर्थ्यामध्ये किती शक्ती आहे, देवाच्या वचनामध्ये किती सामर्थ्य आहे, त्याचा अनुभव आज आम्ही देवाचं वचन शिकत असताना करणार आहे. मला माहिती आहे प्रियानो, आज अनेक लोक तुटलेले आहेत, त्यांच्या अंतःकरण विधारलेले आहेत, अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहे आणि वेगवेगळ्या कठीण गोष्टींचा सामना वेगवेगळे लोक करत आहेत. पण तुम्हाला खात्री आहे आजचं वचन प्रियानो ह्या वेळेला तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुम्हाला उभा राहायला सामर्थ्य देईल. आज पवित्र आत्मा तुमच्याशी नक्की बोलेल, माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे. देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे आणि ते आत्मा आणि जीव यांना भेदून जाणार, सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणार परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराचं वचन बायबल सांगतं कार्य करणार आहे. प्रियानो, मला माहिती आहे पवित्र शास्त्रात मी तुमचं लक्ष यावेळेला पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि तो जो अध्याय आहे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, ती जी गोष्ट आहे ती दावीद आणि गल्लाताची गोष्ट आहे. आणि त्यातल्या 17व्या वचनाकडे 37व्या वचनाकडे, पहिले शमूएलाचा 17वा अध्याय आणि 37व्या वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलांच्या पंजातून सोडविले, तोच मला या फलिस्त्यांच्या हातातून सोडवी. तेव्हा शाऊल दावीदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. आम्ही पाहतो की या ठिकाणी एक घटना, एक अडचण इस्रायल लोकांवरती प्रियानो उद्भवलेली आम्ही पाहतो. कठीण स्थितीतून ते लोक जात आहेत, जसं आजच्या स्थितीमध्ये तुम्ही आणि मी जात आहे. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगत आहे की दाविदाचा तो विश्वास आहे. दावीद म्हणतो की ज्या परमेश्वरानं मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या तावडीतून सोडवलेला आहे, तो परमेश्वर मला सोडवी. आणि मग शाऊल त्याला म्हणत त्याची रवानगी करताना की जा, परमेश्वर तुझ्या बरोबर. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की उंच मी थोडं घेऊन देवाच्या वचनातून तुम्हाला सांगत, उंच
धिप्पाड शत्रू ज्याला गल्ल्यात म्हटलेला आहे, तो एला नामक खोऱ्यामध्ये उभा टाकलेला होता. 9 फूट उंचीचा हा धिप्पाड महाकाय मनुष्य नाही का, आणि त्याचं जे चिलखत होतं ते खवल्याच्या पट्ट्यांसारखं पितळी चिलखत त्याच्या अंगावरती होतं, प्रकाशामध्ये ते चमकत होतं. आम्ही पाहतो की त्याच्या भाल्याभोवती एक मोठी अशी दोरी गुंडाळलेली होती आणि ती दोरी फिरवल्यानंतर बरोबर अचूक नेम साधून तो लक्ष वेधत होता. लक्षाचा वेध त्या दोरीनं तो घेत होता. तो अजिंक्य वाटत होता, तो विजयशाली वाटत होता. आणि आम्ही पाहतो परमेश्वराचं वचन जेव्हा शाऊल दावीदाला पाठवत आहे तेव्हा तो म्हणतो की परमेश्वर तुझ्या बरोबर असो. कठीण परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला मला दिसून येते, परंतु प्रियानो परमेश्वराचं वचन तुम्हाला मला सांगतं की दावीदाला पक्क ठाऊक होता की गल्यादासारखा जो नाही का राक्षसासारखा दिसणारा जो मनुष्य आहे आणि तो राक्षसासारखा दिसत आहे, तो राक्षसासारखा वागत आहे आणि हे दावीदाला पक्क ठाऊक होतं. परंतु दावीदाला हे माहित होतं की माझ्या जिवंत देवाच्या तुलनेमध्ये हा राक्षसासारखा महाकाय दिसणारा मनुष्य नगण्य आहे, तो शून्य आहे, तो कवडीमोल आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो दावीदाला पक्क ठाऊक आहे की सेनाधीश परमेश्वर त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रियानो मला सांगू दे, परमेश्वराचं वचन आम्ही शिकत असताना आज आमच्या अवतीभोवती उद्भवलेली परिस्थिती, आज आम्ही कठीण गोष्टीचा सामना करत आहे, आज वेगवेगळ्या घटना आमच्या जीवनामध्ये घडत आहेत, भयभीत करणाऱ्या गोष्टी आमच्या दृष्टीस पडत आहेत. प्रियानो ह्या किती जरी कठीण असल्या, किती जरी महाकाय त्या राक्षसासारख्या दिसत असल्या तरी दावीदासारखं आम्हाला पक्क ठाऊक आहे की या गोष्टी तुमच्या माझ्या सेनाधीश परमेश्वरासमोर, या श्रद्धाय परमेश्वरासमोर, सर्वशक्तिमान परमेश्वरासमोर, जिवंत परमेश्वरासमोर त्या शून्य, त्या कवडीमोल आहेत, त्या नगण्य आहेत. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो दावीदाला पक्क ठाऊक आहे, पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगतं की तो म्हणतो की त्या महाकाय राक्षसासारखा दिसणारा वागणारा तो जो गल्हाद आहे त्याच्या तो माझ्या परमेश्वरासमोर नगण्य आहे. देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दावीदाचा वेगळा आहे. प्रियानो त्याला परिस्थितीची जाण आहे आणि त्याला ही जाण आहे की त्या परिस्थितीतून माझा परमेश्वर मला सोडवणार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज परमेश्वराकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? देवाच्या वचनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? उद्भवलेल्या परिस्थितीकडे पाहू नका, परमेश्वराकडे पहा. देवाला तुमच्या समस्येचं, तुमच्या कठीण प्रश्नाचं मोठं स्वरूप सांगू नका, तर त्या परिस्थितीला सांगा की तुमचा देव मोठा आहे, तो सोडवणार आहे. त्याची अपकारक शक्ती, त्याचं महाबलाढ्य सामर्थ्य, त्याची गौरवी कृपा, त्याची दया ही सगळ्यात मोठी आहे आणि ती मनुष्याला सोडवणारी आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र शास्त्र जेव्हा तुम्ही मी शिकतो आम्हाला पाहायला मिळतं, पेत्र असं म्हणतो जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. परमेश्वराकडे पाहण्याचा दावीदाचा दृष्टिकोन, दावीदाला ठाऊक होतं की या सगळ्या कठीण परिस्थितीपेक्षा माझा देव मोठा आहे, माझा देव सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगतं 26व्या वचनात, पहिली शमूएल 17वा अध्याय वचन 26, आणि त्या ठिकाणी तुम्ही मी पाहतो तो असं म्हणत आहे की 26वा वचन, आसपास उभे असणाऱ्या लोकांस दावीदाने विचारले, या बलिष्ठावरून इस्रायलाच्या प्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असंतु बलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखल्या काय? या ठिकाणी आम्ही पाहतो की तो ठामपणे गल्हादाच्या समोर उभा राहिला आणि पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगतं की त्याला माहित होतं प्रभू या सगळ्या संकटातून, या परिस्थितीतून मला सोडवणार आहे. पवित्र शास्त्र तुम्हाला मला आज हे सांगत आहे की दावीद जो गेला, पवित्र शास्त्र सांगतं तो असं म्हणतो वचन 45 मध्ये की परमेश्वराच्या, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलेलो आहे. बायबल या ठिकाणी तुम्हाला मला हे सांगत आहे की अंगात
मेंढपाळाचे कपडे आहे. प्रियानो, तो कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. त्याच्याकडे शस्त्र सामुग्री म्हणा तर त्याच्या हातामध्ये काठी आहे आणि बायबल सांगतं 5 दगड आणि गोफन त्याच्याकडे आहे. यापेक्षा त्याच्यासोबत कोणी नाही आहे, कारण बायबल सांगतं त्याची भिस्त परमेश्वरावर आहे. जी शस्त्र सामुग्री दाविदाकडे आहे, त्याच्याकडे ते मेंढपाळाचे कपडे आहेत, त्याच्याकडे काठी आहे, दगड आहेत, गोफन आहे. यावर त्याची भिस्त नाही, त्याची भिस्त परमेश्वरावर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या दिवसांमध्ये सुद्धा परमेश्वर आम्हाला सावरत आहे, आम्हाला उभा करत आहे. आणि आज ही कठीण परिस्थिती जी आम्हाला गल्लादासारखी महाकाय दिसत आहे, याही स्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला उभा करत आहे, कारण आमचा विश्वास दाविदासारखा आहे आणि तो असला पाहिजे. त्याची भिस्त त्या सगळ्या गोष्टींवर नाहीये, त्याची भिस्त परमेश्वरावर आहे. आज तुम्ही कोणत्या गल्लादाचा सामना करत आहे? कोणत्या गल्लादासारख्या गोष्टीला तुम्ही आज तोंड देत आहे? आर्थिक अडचण ही गल्लादासारखी तुमच्या समोर आहे, आजारपण हे गल्लादासारखं तुमच्या समोर आहे. कधी या दिवसांमध्ये वेगवेगळे नियोजन केले, परंतु या सगळ्या परिस्थितीमुळे ते सगळे निर्णय किंवा ते नियोजन माझं सगळं काही विस्कटलं आणि ते अपूर्ण राहिलं. ही गल्लादासारखी अडचण तुमच्या समोर आहे. एखादं ध्येय माझं पूर्ण झालं, ही अडचण तुमच्या समोर आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र शास्त्र तुम्हाला मला सांगता का नाते संबंधामध्ये गल्लादासारखे वितुस्त आहे. कोणत्या समस्येला तुम्ही तोंड देत आहे? देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगत आहे की आम्ही दाविदासारखा उभा राहूया, आमचा दृष्टिकोन आम्ही बदलूया. आम्हाला हेच कळतं की सेनाधीश परमेश्वर या सगळ्यातून मला सोडवेल. आज या परिस्थितीला सामोरे जात असताना, त्या परिस्थितीकडे पहा. आज त्या आजाराला सामोरे जात असताना, आज त्या कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना, आज त्या दुःखाला आणि अश्रूला सामोरे जात असताना म्हणा, मी सेनाधीश परमेश्वराच्या नावानं तुझ्याकडे येत आहे. प्रेज द लॉर्ड. ही अपकारक शक्ती आज तुमच्यामधून वाहत आहे. देवाचा आत्मा या शक्तीला मोकळं करत आहे. हे सामर्थ्य तुमच्यामधून वाहत आहे, ही कृपा तुमच्यामधून प्रियानो वाहत आहे. देव अशक्य गोष्ट आमच्यासाठी शक्य करणारा परमेश्वर आहे. देव असंभव गोष्ट आमच्यासाठी संभवित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमचा विश्वास जो सामर्थ्यशाली विश्वास आहे, प्रियानो, जे देवाचे अभिवचन आहे ते आम्हाला हेच लीड करतात, उत्तेजन देतात की होय, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियानो, मला सांगू दे की या सगळ्या परिस्थितीतून तुमची सुटका करण्यासाठी देव समर्थ आहे. आणि म्हणून पेत्रस म्हणतो, जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. परमेश्वराला धन्यवाद, परमेश्वराची उपकार स्तुती असो. आणि म्हणून समस्या मोठी नाही, अडचण मोठी नाही, उद्भवलेली घटना मोठी नाही, परिस्थिती मोठी नाही. प्रियानो, मला सांगू दे, मोठा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. ज्याच्या मी उपासना करत आहे तो मोठा आहे, ज्याच्या मी वचन वाचत आहे तो मोठा आहे, ज्याच्या मी वचन ज्याच्या आमच्या जीवनात ज्या वचनाची मी घोषणा करत आहे तो मोठा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ज्या परमेश्वरानं मला निवडलेला आहे तोच मला सोडवी, तो मला सोडवी. प्रियानो, आज देवाची स्तुती असो. परमेश्वर आम्हाला सोडवणार आहे, तो सुटका देणारा देव आहे. तो प्रियानो आम्हाला चालवणारा परमेश्वर आहे. मला सांगू दे की प्रियानो, जो व्यक्ती परमेश्वराची आराधना करतो, प्रार्थना करतो, ज्याचा विश्वास, ज्याचा दृष्टिकोन दाविदासारखा आहे, तो म्हणेल की परमेश्वर मला सोडवे. आज ज्या स्थितीत तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, पवित्र आत्मा आज तुम्हाला लीड करेल आणि तो तुम्हाला सुटका देईल. नासरेत येशूच्या नावात तुम्ही आजारातून जाताय, येशूच्या नावात ते आरोग्य स्वीकारा. तुम्ही कठीण परिस्थितीतून जाताय, आज येशूच्या नावात ती घोषणा करा, मला परमेश्वर यातून मला सोडवे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जे मुळावलेले, ज्यांचा विश्वास देवाच्या वचनावरती अतूट आहे, ते कधीच अस्थिर राहत नाही. मग कुठली गल्लादासारखी समस्या त्यांच्या समोर येते, कुठली अडचण, कुठल्याही घटना अवतीभोवती कितीही प्रियानो त्यांच्या ताकदीच्या पलीकडे असल्या तरी, उद्भवलेल्या असल्या तरी ते अस्थिर होणार नाही, कारण ते देवाच्या वचनामध्ये मुळावलेले आहे.
आज तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये मुळावलेलं असणं फार गरजेचं आहे. मला तुम्हाला सांगू दे की भारतातील चेरापुंजी हे जे ठिकाण आहे नाही का, तिथे अनेक नद्या नाल्या आहेत आणि हे ओलांडून जाण्यासाठी तिथल्या लोकांनी वेगळीच तरतूद त्या ठिकाणी केलेली आम्हाला पाहायला मिळते. त्या चेरापुंजीतली जी लोक आहेत तिथले लोकांची पद्धत वेगळी आहे. ते रबराच्या झाडांच्या मुळापासून त्या ठिकाणी ते पूल तयार करतात आणि मग ते पूल इतके भक्कम करतात, इतके मजबूत करतात आणि ते जे पूल बनवतात ते 10-15 वर्ष त्याला भक्कम होण्यासाठी लागतात. परंतु जेव्हा ते भक्कम होतात, चांगले मुळावलेले असतात, तेव्हा शेकडो वर्ष लोक त्या पुलावरून आपल्या जीवनाचा प्रवास करतात. ते मुळावलेले आहे. जेव्हा ते रबराच्या झाडांचे जे ते पूल तयार करतात 10-15 वर्षाच्या नंतर ते इतके भक्कम होतात की शेकडो वर्ष आपल्यानो त्यावरून लोक आणि मग त्यावरून अनेक प्रकारची वाहनं प्रवास करतात. मला सांगू दे, दाविदाचा विश्वास तसाच आहे. दाविदाचा विश्वास तसाच आहे. बायबलमध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या मनुष्याची तुलना इर्मियाचा ग्रंथ याचा 17वा अध्याय आणि 7व्या वचनात असं म्हटलेलं आहे, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य आहे. 8व्या वचनात असं म्हटलेलं आहे, तो जलातटाकी लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी तटाकी पसरेल. उन्हाची झळे येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. पवित्र शास्त्र असं सांगतं, जो व्यक्ती परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो जलातटाकी लावलेला जलाशयावर लावलेला त्या वृक्षासारखा आहे. त्याची मुळे तो नदी पसरवतो. त्याची मुळे तो नदी किनारी पसरवतो. प्रियानो, दाविदाचा विश्वास तसाच आहे, जलातटाकी लावलेल्या वृक्षासारखा. आणि प्रियानो, त्याची मुळं नदी किनारी पसरलेली आहेत. जेव्हा तो गल्ल्यादाशी त्या समस्येशी, त्या कठीण गोष्टीशी तो सामना करायला, तो लढायला जात आहे. आज प्रत्येक प्रभूवर विश्वास ठेवणारा हा जलातटाकी लावलेला वृक्षासारखा आहे. काय तुमची पानं मुळावलेली आहेत काय? तुमचा विश्वास मुळावलेला आहे का? तुमच्या विश्वासाला नदी किनारी प्रियानो त्या पसरलेल्या पानासारखा नाही का असा विश्वास तुमचा आहे का? ती मुळं तुमची पसरलेली आहेत का? खोलवर गेलेले आहेत का? आज जेव्हा या कठीण स्थितीचा तुम्ही सामना करता तेव्हा आज तुमच्या विश्वासाकडे पहा. दाविदासारखा तुमचा दृष्टिकोन असू दे. प्रियानो, बायबल तुम्हाला मला सांगतं की ज्यांची मुळं खोलवर गेलेली आहेत तो तग धरतो. त्याला भीतीची काळजी वाटत नाही, त्याला समस्येची काळजी वाटत नाही. तो समस्येला घाबरत नाही, तो कठीण स्थितीला घाबरत नाही. उद्भवलेल्या कठीण घटना ज्या प्रियानो आज उद्भवलेल्या आहेत अशा गोष्टीला तो घाबरत नाही. ज्याची मुळं खोलवर पसरलेले आहेत तो स्थिर आहे, तो घाबरत नाही, तो तग धरलेला आहे. आणि त्याला हेच माहित आहे की सेनाधीश परमेश्वर मला विजय देणार आहे. देवावर तो भरवसा ठेवणारा व्यक्ती आहे. त्याची मुळं घट्ट रोवलेले, त्याचा अर्थ तो विश्वासात मजबूत आहे, तो उपासनेमध्ये मजबूत आहे, देवाच्या वचनामध्ये तो मजबूत आहे आणि त्याला देवाचा आत्मा उद्देशन करत आहे की प्रभू मला सोडवणार आहे. तुम्ही जलातटाकी लावलेल्या वृक्षांसारखं असणं प्रियानो गरजेचं आहे. कोण लोक अस्थिर होतात, कोण लोक भयभीत होतात, कोण लोक गर्भगळीत होतात, ज्यांचा भरवसा परमेश्वरावर नाहीये, ज्यांची मुळं खोलवर नदी किनारी पसरलेली नाहीये, ते अस्थिर होतात, ते प्रियानो ते गर्भगळीत होतात. त्यांना असं वाटतं की परिस्थिती मला पाडून टाकेल, ही परिस्थिती मला सगळं काही संपवून टाकेल. पण विश्वासणारा तसा नाही, देवावर भरवसा ठेवणारा प्रियानो तसा नाही आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की देवावर भरवसा असणाऱ्या व्यक्तीची जी तुलना आहे ती जलातटाकी लावलेल्या वृक्षांसारखी, त्या झाडासारखी केलेली आहे की ज्याची मुळं त्या नदीमध्ये खोलवर पसरलेले आहेत. पण तो जो स्थिर आहे, ज्याच्या आशा तुटलेल्या आहे, जो देवावर अविश्वास करतो, ज्याची भिस्त परमेश्वरावर नाही आहे, तो उद्भवलेल्या परिस्थितीला गर्भगळीत आणि घाबरला जातो. बायबल सांगतं की अशा लोकांची तुलना वाळवंटातील कुपोषित अशा झुडपासारखी केलेली आहे. म्हणजेच या लोकांची जी आध्यात्मिक स्थिती आहे ती वैरान वाळवंटासारखी
असते ते देवाच्या गोष्टीसाठी त्याग करत नाहीत. पण प्रियानो, पवित्र शास्त्र सांगतं आज आमचा दृष्टिकोन आणि विश्वास दाविदासारखा पाहिजे. आणि जो देवावर भरवसा ठेवतो त्याची जी मुळं आहेत ती नदी किनारी पसरलेली असतात. आमची मुळं कुठे आहेत? आम्ही येशूमध्ये मुळावलेले आहोत का? आम्ही इतरांसाठी एक आशीर्वादाचा पूल आम्ही बनत आहोत का? इतरांना प्रभूकडे घेऊन येणारा आम्ही पूल बनत आहोत का? आमच्यानी ख्रिस्ताची, आमच्यानी देवाच्या वचनाची, आमच्यानी पवित्र आत्म्याची अधिक या दिवसांमध्ये आम्हाला ओळख आहे का? जो पुरुष परमेश्वर भाव ठेवतो, बायबल सांगतं तो धन्य आहे. देवामध्ये मुळावलेल्या, देवामध्ये परिचित असलेल्या, देवामध्ये रुजलेल्या प्रियानो व्यक्तीला नेहमी कठीण कसोटीचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला सांगू दे, देवाचा दास आहे ना, त्याने कठीण परिस्थिती सुद्धा, कठीण कसोटीचे प्रसंग सुद्धा विश्वासणाऱ्याला धक्का देऊ शकत नाही. प्रियानो, ज्या गल्ल्यात दाविदाला धक्का दिला नाही, उलट पक्षी दाविदानं त्याच्यावरती सरशी केली, त्याच्यावरती विजय मिळवला आणि प्रियानो तो शूर म्हणून उभा राहिला. मला सांगू दे, आज उद्भवलेली परिस्थिती, आज तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे, विश्वास आहे, देवाची आशा आहे, देवाची दया तुमच्यामध्ये काम करताय, पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्याने तुमच्यामध्ये काम करताय. हे प्रसंग आणि ही स्थिती तुमच्या जीवनाला, कुटुंबाला, सेवेला धक्का देणार नाही, तुमच्या लिडरशिपला धक्का देणार नाही. प्रेज द लॉर्ड. मला पुन्हा एकदा सांगू दे, मुळवलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठीण कसोटीचा सामना करावा लागतो, परंतु हे सगळे प्रसंग त्याला धक्का लावू शकत नाहीत, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर. ही अपकारक शक्ती आज आमच्यातून वाहत आहे, हा प्रभाव आमच्यातून वाहत आहे, ही कृपा आमच्यातून वाहत आहे, ही दया आमच्यातून वाहत आहे. देवबाप करो, दाविदासारखा विजय या कठीण स्थितीमध्ये तुम्हाला प्राप्त हो. देवबाप करो की येणाऱ्या दिवसात खोलवर तुमच्या विश्वासाची मुळं देवाच्या वचनात आणि देवाच्या सानिध्यात मुळावलेली असो, की जेणेकरून कुठलाही प्रसंग तुम्हाला धक्का देणार नाही, उलट पक्षी प्रत्येक प्रसंगातून तुम्ही विजयी विजयी आणि विजयी व्हा. ज्या स्थितीत आहात आज देवाचं वचन कबूल करा आणि म्हणा परमेश्वर या सगळ्यातून सोडवेल, कारण त्याची अपकारक शक्ती मज बरोबर आहे. देवा तुम्हा बरोबर असतो. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ पिता, भक्त देवा, येशूच्या नावात तुझ्या पास सोडतो, विनंती आणि प्रार्थना करतो. आज आम्ही जरी समोर दिसलेल्या परिस्थितीमुळे घाबरलेले असेल, गर्भगणित झालेला असेल, आशा तुटलेली आहे, अंतकरण विदीर्ण झालेला अशा स्थितीत असेल, तो आज तुझ्या आत्म्याच्याद्वारे तुझ्या वचनाने आम्हाला हे सांगितलं, तुझ्या अपकारक शक्ती आज आमच्यातून कार्य करत आहे. मी प्रार्थना आणि विनंती करतो देवा, आज आमचा विश्वास दाविदासारखा कर आणि आम्हाला कबूल करायला आणि घोषणा द्यायला तो आज आम्हाला सामर्थ्य दे की परमेश्वर या सगळ्यातून मला सोडवे. त्या समस्येच्या पुढे, त्या अडखणाच्या पुढे, त्या आजाराच्या पुढे आम्ही सेनाधीश परमेश्वराच्या नावाने उभा राहण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आमचा विश्वास या दिवसांमध्ये मुळावलेला असू दे, की जेणेकरून आमचं विश्वासी जीवन जलातटाकी लावलेल्या त्या वृक्षासारखा असू दे. प्रभू, कुठलाही प्रसंग आम्हाला धक्का देणार नाही, कारण येशूचं रक्त आमच्या जीवनावर आहे. प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला तुझं गौरवी आरोग्य दे. आमचे प्रियजन आज हॉस्पिटलमध्ये विनंती करतो प्रभू, तुझा रक्ताळेल हात त्यांच्यासाठी लांब कर आणि तुला बसलेल्या महाराजच्या वळांचं आरोग्य त्यांच्यामध्ये मोकळा कर. सगळ्यांना स्थिर कर आणि आशीर्वादित कर. येशू प्रभूंचा गौरवी दे, त्याच्याद्वारे प्रार्थना करतो ना बापा. आमेन. आणि आता देवाभाष्य येते. प्रभू येशू ख्रिस्ताची गौरवी कृपा, पवित्र आत्म्याची सुखदायी सहभागिता तुम्हा सर्वांस सांगते आता प्रभूच्या न्यायापर्यंत युगाने बसून. आमेन.